हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे खूप जास्त फायद्याचा। तो कोणासाठी ज्यांचं खूप मेहनत करून देखील वजन कमी होत नाही ना, त्यांच्यासाठी खूप जास्त फायद्याचा आहे। किंवा होतंय तरी खूप स्लो मध्ये होतंय, म्हणजे महिनाभर डाएट पण घेताय, सगळ्या गोष्टी करतोय आपण आणि आपल्याला जसा पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही। अर्धा किलो 1 किलो किंवा 2 किलो एवढा रिझल्ट भेटतोय। तर हे का होतंय आणि कशामुळे होतंय? एवढी जर आपण डाएट एक्सरसाइज सगळ्या काही गोष्टी करतोय तर का आपल्याला रिझल्ट भेटत नाही? आजचा त्याच्यासाठीच एक हा व्हिडिओ आहे की ह्या गोष्टी आपल्यासोबत का घडतात आणि आपलं वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय तर आपलं ते का होत नाहीये। आणि हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला लगेच समजणार आहे की हा माझा प्रॉब्लेम आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत तुम्हाला बघायचा आहे। चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करा, आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका। तर आता सर्वप्रथम काही मी अशी कारण सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच। तर जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघून आला असालच व्हिडिओमध्ये, तर आपली पाचन क्रिया स्लो असेल, एकदम धीमी असेल ना, म्हणजे एकदम कमी असेल ना, तर आपण कितीही मेहनत घ्या आपलं वजन कमी लवकर होत नाही। जर आपला मेटाबॉलिझम म्हणजे आपली पाचन क्रिया जर फास्ट असेल, जास्त असेल ना, तर आपलं फास्ट वजन कमी होऊ शकते। एका महिन्यात 7 किलो 5 किलो 4 किलो असं पण आपल्याला एका महिन्यात रिझल्ट भेटतो। पण एकदम डाऊन आहे ना, म्हणजे पाचन क्रिया आपली एकदम स्लो आहे ना, तर आपल्याला रिझल्ट लवकर भेटत नाही। तर हे कोणाचं असतं हे पाचन क्रिया आपण कशी ओळखायची? तर काय असतं, याचे काय कारण आहेत ते पहिले सांगते। पहिले तर तुम्हाला तुमच्या घराण्यातूनच म्हणजे खानदानीतूनच आलं असेल हे। तर हे कसं जेनेटिक असू शकतं, कारण की तुमच्या घरामध्ये सगळे हेल्दी आहेत आणि त्यांची पण खूप मेहनत करतात, पाचन क्रिया स्लो आहे, त्यांचं वेट कमी होत नाही आणि तुम्ही त्यातलाच आहात तुमच्या घरामधलाच, तर हे तुमच्या जेनेटिक मधून तुम्हाला आलेलं आहे। तर याच्यावरती कारण हे आहे आणि उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे पुढे। दुसरं कारण असू शकतं की तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेताय, खूप जास्त छोट्या छोट्या गोष्टीवरून पण स्ट्रेस घेतोय ना आपण, तर त्याच्यामुळे पण आपलं वजन कमी होत नाही। तिसरं कारण असं असू शकतं की आपण एका जागेवरती बसून काम करतोय, ऑफिसमध्ये आहे किंवा घरी पण, आणि आपला हालचाल नाही आहे बॉडीची, तर हे एक कारण आपलं असू शकतं। चौथं कारण असू शकतं की आता खूप लेडीजला 40 नंतर पिरियड्स जातात, तर त्यांचं बॅलन्स हार्मोन्स चेंज होतात, तर त्यांचा पाचन क्रिया आहे ना स्लो होते, तर त्याच्यामुळे पण त्यांना शरीर फुगणे, पोटाचा घेर वाढणे हे प्रॉब्लेम येतात। आणि मग याच्यामुळे काय होतं, आपण खूप मेहनत करतोय तर आपल्याला रिझल्ट भेटत नाही। तर याच्यावरती सगळ्या या डिटेल्स आहेत ना, या चारही पण गोष्टी आहेत ना, याच्यावरती काय काय आपण करू शकतो हे सगळं तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर काय करायचंय, हे एक कारण आहे की आपल्याला जे सांगितलं ते 40 नंतर हा प्रॉब्लेम प्रत्येक लेडीजला येऊ शकतो। 30 पर्यंत आहे, आपण 30-35 पर्यंत तोपर्यंत ठीक आहे, पण 40च्या नंतर सगळ्याच लेडीजचा पाचन क्रिया स्लो होते। आणि ही लेडीजचं नाही, जेंट्स सोबत पण असू शकतं। लेडीजचा जास्त प्रॉब्लेम याच्यामुळे येतो ना की आपले पिरियड जातात, त्याच्यामुळे आपल्या पोटाचा घेर वाढायला आपल्याला म्हणजे ते होतच, ते हॉर्मोन्स आपले चेंज होतातच, त्याच्यामुळे या गोष्टी आपल्या सोबत घडतात आणि या सगळ्यांसोबत घडतात। तर याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर पहिले जे कारण तुम्हाला सांगितलं होतं, आता जेनेटिक तुमच्या घरातूनच तुम्हाला आलेलं आहे, तुमच्या सगळ्यांच्याच बॉडी फॅट आहेत किंवा जाड आहेत, हेल्दी आहेत, आणि त्यांचं पण पाचन क्रिया स्लो आहे, तर मग माझी पण स्लो आहे, पण मला फिट्ट सुंदर दिसायचंय, तर आपण करू काय शकतो? पाचन क्रिया स्लो आहे ना, तर काय करायचंय? पहिली गोष्ट, तुम्ही डाएट घ्यायचा आहे। एक पाचवी गोष्ट तुम्हाला मी सांगायला विसरली, खूप जण असतात ना की 2-2, 3-3, 4-4 तास जिम मध्ये घालवतात, एक्सरसाइज करतात, रनिंग करतात, वॉकिंग करतात आणि डाएट पण घेतात, तरी पण त्यांचं वजन कमी होत नाही। याला एक कारण आहे, हे एक कारण आहे आणि याचं उत्तर पण मी तुम्हाला सांगणार आहे। अजून एक 6वं आहे की ते कारण आहे की आपण ना वजन वाढलंय असं समजतो आणि खूप कमी खातो आपण, दुपार सकाळ संध्याकाळ जे पण काय खातो ना, कमी क्वांटिटीत खातो, तर हे एक कारण असतं आपलं वजन कमी न होण्याचं। यांनी पण आपली पाचन क्रिया स्लो होते। आणि जर आपण जास्त वर्कआउट, जास्त जिम मध्ये टाइम घालवतो, जास्त पाचन क्रिया आपली स्लो होते। या अशा काही 6-7 गोष्टी आहेत, याच्यामुळे आपली पाचन क्रिया स्लो चालते। तर ही पाचन क्रिया आपण फास्ट करण्यासाठी काय करायचं? पहिले कारण जसं सांगितलं,
तर आपण काय करायचंय, इथे तुमचं खूप पाचनक्रिया स्लो आहे तर फास्ट करण्यासाठी, आता तुम्ही म्हणाल पाचनक्रिया फास्ट कशाला, जेव्हा तुमची पाचनक्रिया फास्ट होईल ना तेव्हा तुमचं ॲटोमॅटिक वजन कमी होईल, तुम्हाला काहीच करायचं काम नाही पडणार. मग हे फास्ट करण्यासाठी काय करायचं असते, तर जर तुमच्या घरातनंच आहे तर तुम्ही इथे डाएट घ्यायचं आहे आणि ॲटलिस्ट तुम्ही अर्धा तास वर्कआउट करायचं आहे. आता हे अर्धा तासच का सांगितलं, ॲटलिस्ट एवढा वेळ स्वतःला काढायचा, अर्धा तास वर्कआउट करायचं आणि डाएट फॉलो करायचा. आणि डाएट कसा करायचा, कंटिन्युअसली नाही करायचा. जसं मध्ये एक तुम्हाला कारण सांगितलं होतं की खूप लोक कमी खातात, खूप लेडीज कमी खातात, पण कमी खाणं पण आपल्या शरीराला आपली पाचनक्रिया स्लो करत नाही. तर आपल्याला डाएट कसा घ्यायचा आहे, 15 दिवसाचा तुम्ही डाएट घ्यायचा आणि एक हप्ताभर ब्रेक द्यायचा आणि नॉर्मली आपला आहार घ्यायचा आणि आपलं वर्कआउट आहे ते चालू ठेवायचं, ॲटलिस्ट अर्धा तास, 20 मिनिटं, अर्धा तास असं डेली एक टाइम ठेवायचा कोणताही. सकाळी जर ठेवला तर खूप उत्तम होतं आणि 15 दिवसाचा डाएट घ्यायचा. आता डाएट म्हटलं तर डाएट माझ्या चॅनलवरती असे खूप सारे व्हिडिओ डाएट प्लॅनचे, तर तुम्ही इथे काय करू शकता, तुम्ही त्यातला एखादा व्हिडिओ माझा फॉलो करू शकता किंवा तुम्हाला हे नसेल होत तुमच्याकडनं तर तुम्ही इथे करू शकता. फक्त आपल्याला संध्याकाळच्या आहारामध्ये आपण डाळीचा सोर्स जास्त घ्यायचा, प्रोटीनचा सोर्स जास्त घ्यायचा, दुपारच्या जेवणामध्ये चांगला पौष्टिक आहार घ्यायचा, त्याच्यामध्ये सलाड, ताक या गोष्टी घ्यायच्या आणि साखर आणि मीठ हे दोन्ही प्रमाण खूप कमी करायचे आणि 15 दिवस हा डाएट फॉलो करायचा. सकाळी गरम पाण्याची हॅबिट ठेवायची वर्कआउट करायच्या अगोदर. अशाच गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आणि वर्कआउट करायला विसरायचं नाही जर तुमचं जेनेटिक आहे तर. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की आपण स्ट्रेस, खूप टेन्शन घेतो, छोट्या छोट्या कारणावरून पण आपण टेन्शन घेतो, पण हे टेन्शन आहे ना आपल्या पूर्ण बॉडीला लागतं. ते आपलं माइंड एकदम फ्रेश नसतो ना तर आपल्या बॉडी, आपण कितीही वर्कआउट करा, कितीही मेहनत करा, कितीही ॲक्टिव्ह राहा दिवसभर, पण आपलं माइंडच फ्रेश नाही आहे तर याच्याने आपलं काय होतं, वेट वाढतं. तर आपण इथे काय करू शकतो, जर तुम्हाला फ्रेश राहण्यासाठी, तुम्हाला स्ट्रेस येतो ना, खूप जास्त टेन्शन येतं छोट्या छोट्या गोष्टीचं, तुम्ही फक्त सकाळी उठल्याबरोबर 15 मिनिटं प्राणायाम करायचं. ब्रीदिंग ब्रीद आउट जास्त फोकस ठेवायचा, ब्रीदिंग ब्रीद आउट, ब्रीदिंग ब्रीद आउट ही गोष्ट जास्त करायची. प्राणायाम करायचं, कपालभाती करायची, भस्त्रिका करायची, असे वेगवेगळे प्राणायाम तुम्ही मेडिटेशनमध्ये तुम्हाला या गोष्टी सगळ्या भेटतात. तर तुम्ही 15 मिनिटं सकाळी काहीच न करता झोपेतनं उठल्याबरोबर पहिले प्राणायाम मेडिटेशन करायचं. याच्याने काय होणार आहे, तुमचं जे पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून स्ट्रेस घेताय ना तर ते तुमचं हळूहळू त्या गोष्टी तुमच्या कमी होतील आणि मग तुम्ही फ्रेश होणार आणि माइंड पण तुमचा पॉझिटिव्ह राहणार, तर तुमचं ॲटोमॅटिक वजन कमी होऊ शकतं. आता तिसरं जे कारण सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्याला बसून काम करायचं आहे ऑफिसमध्ये, तर आपल्याला काय पर्यायच नाही ना त्याच्यामध्ये, तर आहे खूप सारे पर्याय आहेत. तुम्ही डाएट फॉलो करायचा आहे चांगल्या पद्धतीने, आहार वगैरे, बाहेर जॉब करतोय म्हटल्यावर किंवा घरात जॉब करतोय, जंक फूड खायचं नाहीये आणि एका ठिकाणी जॉब करतोय, बसून आहे आपण दिवसभर 8 तास, तर इथे आपल्याला मध्ये मध्ये जेव्हा पण वेळ भेटतोय ना, जेव्हा तुम्ही जस्ट पाणी प्यायला गेलात तर कोणाला पाणी न सांगता तुम्ही पाणी स्वतः घेऊन यायचं किंवा कॉल आलेला तुम्हाला, तुम्ही बसल्या बसल्या बोलताय त्याच्यापेक्षा तुम्ही तिथे गोल गोल, तुम्हाला जेवढा पण स्पेस आहे तेवढं तुम्ही तिथे उभं राहून किंवा चालता चालता बोलायचं. अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी जर केल्या ना तर आपला मेटाबॉलिझम हळूहळू फास्ट होतो. या लगेच नाही होणार पण हळूहळू फास्ट होणारच होणार. तर ह्या पण गोष्टी फॉलो करू शकतो आपण. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याने आपल्याला खूप चांगला रिझल्ट भेटतो. आता नेक्स्ट कारण असं हे आहे की आपल्या पिरियड्स 40 नंतर आपला पोटाचा घेर वाढतो किंवा आपलं सिझरिंग झालेलं आहे त्याच्यानंतर पण आपलं पोट वाढतं. तर आपल्याला ह्या गोष्टी काय करायच्या आहेत. इथे आता मी ठीक आहे, मी डाएट पण घेते पण माझं वजन लवकर कमी होत नाही कारण की माझं मेटाबॉलिझम स्लो आहे. तर इथे काय करू शकतो आपण, तो फास्ट करण्यासाठी आपण ना डाएट घेत आहोत किंवा तुम्ही रनिंग करताय, वॉकिंग करताय, एक्सरसाइज पण करताय, तरी पण तुमचं वेट कमी होत नाही, तर इथे तुम्हाला एक मी चांगलं सजेशन देते. तुम्ही ना तुमच्या डेली रुटीनमध्ये अजवाईन टी, ग्रीन टी, जीरा टी, लेमन टी, गरम पाणी, धनिया पाणी, तुम्ही या अशा ड्रिंक वापरायच्या आहेत तुमच्या डेली आहारामध्ये तुम्हाला घ्यायच्या. सकाळी खाली पोटाने घ्यायच्या, रात्री झोपताना घ्यायच्या. यातली कोणतीही, ज्या पण मी ड्रिंक सांगितल्या त्यातली कोणतीही तुम्ही, बडीशोपची ड्रिंक घेऊ शकता, दालचिनीची घेऊ शकता,
यातल्या कोणत्याही ड्रिंक तुम्ही एक घ्यायची आहे, हप्ताभर कंटिन्युअसली करायची, परत दुसरी तुम्ही इथे कंटिन्युअसली करायची। याच्याने होणार काय, आपलं जर पाचन क्रिया स्लो झालेली आहे ना, याच्याने आपल्याला हळूहळू बूस्ट भेटणार आणि आपलं पाचन क्रिया हळूहळू वाढणार, वाढल्यावरती ऑटोमॅटिक आपलं वजन कमी होणार। तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता। तर नेक्स्ट कारण आपलं हे होतं की आपण ना वजन वाढलं म्हटलं आणि आपण काय करतो की हळूहळू खातो, म्हणजे थोडं थोडं खातो, हळूहळू नाही बोलू शकत, थोडं थोडं खायला चालू करतो, पोट भरून जेवण करत नाही। मग काय होतं, आपल्या बॉडीला त्या गोष्टीची सवय होऊन जाते। मग सवय होत गेली की आपली पाचन क्रिया स्लो पण होत जाते, कारण की आपल्या बॉडीला माहिती पडतं की मला एवढंच भेटणार आहे, ठीक आहे आरामात जीवन जगायचं असं असतं। तर आपल्याला काय करायचंय, जर तुमचं वजन वाढलंय तर तुम्ही कमी कमी खाणं हा पर्याय अजिबातच नाहीये। तुम्हाला काय करायचंय, जसं पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं पहिल्या कारणामध्ये की तुम्ही डाएट फॉलो करा ना, एका महिन्याचा डाएट घ्या छान पद्धतीने, थोडं थोडं खाल्ल्यापेक्षा चांगलं प्रोटीन, फायबर, कार्ब्स पण त्याच्यामध्ये असले पाहिजे, थोडेफार पाण्याचं इंटेक जास्त असलं पाहिजे। अशा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या आणि हा महिन्याचा डाएट घ्यायचा। माझ्या चॅनलवरती तसे खूप सारे व्हिडिओ, तुम्ही त्यातला पण एखादा फॉलो करू शकता। चांगल्या पद्धतीने प्रोटीन, फायबर सोर्स जास्त घ्यायचं, त्याच्यामध्ये पाण्याचं इंटेक जास्त घ्यायचं, सलाड जास्त घ्यायचं आणि एक महिनाभर फॉलो करायचं आणि परत आपल्याला एक हप्ताभर आपल्या नॉर्मल रुटीनवरती यायचं, जे आपण खात होतो ते, आणि चांगल्या पद्धतीने खायचं। असं ओव्हर इटिंग नाही करायची बोलत आहे, पण चांगल्या पद्धतीने खायचं। म्हणजे आपल्याला जर 2 चपात्यांची भूक आहे तर आपल्याला ना ऍटलिस्ट 1.5 चपाती तरी आपल्या पोटामध्ये, आपण काय करतो 2 चपात्याची भूक येते ते अर्धीच खातो, याच्याने आपलं पाचन क्रिया स्लो होते। तसं न करता आपल्याला अर्धी चपातीची एक्स्ट्रा भूक ठेवायची आणि 1.5 चपाती आपल्याला खायची, या गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर तुम्ही अशा पद्धतीने करायचं आणि एक हप्ताभर आपल्या रुटीनमध्ये यायचं, परत तुम्ही या गोष्टी करायच्या। थोडं थोडं खाणं हा पर्याय नाहीये। आता तिसरं नेक्स्ट कारण हे असू शकतं तुमचं मेटाबॉलिझम स्लो होण्याचं। काय असतं, खूप जणांना वाटतं की मी खूप मेहनत करतो, खूप मी घाम गाळते, खूप मी रनिंग करते, वॉकिंग करते, मी एक्सरसाइज करते, मी डाएट फॉलो करते, मी ऍक्टिव्ह राहते, पण या गोष्टी जेवढ्या आपल्या बॉडीला म्हणजेच आपण ऍक्टिव्ह राहणं वेगळी गोष्ट आहे, दिवसभर ऍक्टिव्ह राहतो ती योग्य आहे, पण जर आपण 4-4, 5-5 तास जर जिम मध्ये घालवतोय किंवा रनिंग, वॉकिंग ह्या गोष्टी करतोय ना आणि ते डेली करतोय ना, तर आपल्या बॉडीला त्याची पण सवय होऊन जाते। तर आपल्याला करायचं काय असतं, ऍटलिस्ट तुम्ही 1-1.5 तासच एक टाइम ठेवा, 1-1.5 टाइम फक्त त्याच्यामध्ये घालवायचा तुम्हाला, एक्सरसाइज, रनिंग, वॉकिंग याच्यामध्ये, आणि नंतर ऍक्टिव्ह राहायचं दिवसभर। या जेवढं जास्त तुम्ही म्हणजे जी योगा, रनिंग, वॉकिंग ह्या गोष्टी जास्त 4-4, 5-5 तास जर तुम्ही तिथे घालत असाल ना, तर तिथे तुमचा मेटाबॉलिझम स्लो होतो, वाढत नाही। पण काही एक्सरसाइज आपण 1.5 तास जर केल्या, 1 तास जर केल्या, अर्धा तास जरी केल्या आणि दिवसभर ऍक्टिव्ह राहिलो ना, तर आपला मेटाबॉलिझम, आपला पाचन क्रिया फास्ट होते। ह्या पण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात। असं नाही की आपल्याला वजन कमी करायचं म्हणून त्याच्यातच राहायचंय, असं अजिबात नाही करायचंय। तर एवढ्याच तुम्हाला या गोष्टी, याच्यातली तुमच्यासोबत कोणती गोष्ट घडते ही कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो नोट करा, कारण की माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत आणि तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता। जर तुमच्याकडनं होत नाहीये, तुम्हाला खूप इच्छा आहे करायची पण तुमच्याकडनं होत नाही, तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता, एनी टाइम मला कॉल करू शकता, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आता इथे 1 जून पासून मी माझी एक सकाळची बॅच चालू करणार आहे। तर तुम्हाला जर सकाळचा मॉर्निंग म्हणजे सकाळी 5ला उठायला होत नाही, तर तुम्ही सकाळी 7:30ची पण बॅच माझी जॉईन करू शकता। नवीन बॅच मी चालू करत आहे, तर तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला आणि भेटू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत